रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. यंदा गुढीपाडव्याचा सण आणि अमावस्या ही एकत्रित आल्याने आपल्याला नेमका गुढीपाडवा कधी साजरा करायचा आहे, गुढी कधी उभारायची आहे किंवा गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, गुढी उतरवण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, गुढी नेमकी आपल्याला कधी आणि कशी उभारायची आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा कशी करावी, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करावा याबद्दलची योग्य माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. थोडासा वेळ काढून नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये गुढीपाडव्याच्या सणाविषयी किंवा गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करायचा, का साजरा केला जातो याबद्दलची कोणतीही शंका मनामध्ये राहणार नाही. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, जी आपल्याला विश्वातील प्रजापती लहरीचे फायदे मिळवून देत असते. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पूर्ण सृष्टी ही त्रिदेवांनी संचलित केली आहे. ब्रह्मांनी उत्पत्ती केली आहे, भगवान विष्णू हे पालनकर्ता आहेत आणि महेश संहार आहेत. या सर्व देवांपासून निर्मिती लहरी सृष्टी संचालित करतात. त्यातील ही ब्रह्मलहरी किंवा प्रजापती लहरी, ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून देखील चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा 2026 मध्ये चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जाईल. यंदा वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजे फाल्गुन अमावस्या ही 18 मार्च 2026 बुधवार या दिवशी ही दर अमावस्या सकाळी 8:25 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 19 मार्च 2026 या दिवशी सकाळी 6:53 असणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे विधी पूजा, ज्या व्रतवैकल्ये आहेत किंवा नवरात्रीची सुरुवात आहे तर ती सकाळी अमावस्या समाप्तीनंतर करावी, म्हणजे सकाळी 6:53 नंतरच आपण गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा ही जरी क्षय दिवस तिथी असली तरी देखील गुढीपाडव्याच्या हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी वाहन, सोने, जागा, नवीन वस्तू इत्यादी खरेदी तसेच व्यवसायाचा शुभारंभ करण्यास काहीही हरकत नाही. त्यामुळे 19 मार्चला सकाळी 6:53 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे आणि गुढीपाडव्याचा सण हा 19 मार्च गुरुवारीच आपल्याला साजरा करायचा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही गुढी उभारण्याचा प्रयत्न करावा. गुढी ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 8 वाजेपर्यंत आपल्याला उभारायची असते. गुढी ही खूप उशिरा 11-12 वाजता अशा वेळेस तुम्ही चुकून देखील उभारायची नाही. गुढी सकाळीच उभारावी. या दिवशीचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. या वेळेमध्ये तुम्ही तुमची जी काही खरेदी असेल किंवा शुभ कार्य जे असेल तर ते या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. यानंतर गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असेल. या वेळेमध्ये तुम्हाला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. गुढीपाडव्याचा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे एखाद्या शुभ कार्याचा आरंभ करण्यासाठी हा मुहूर्त उत्तम मानला जातो. प्रत्येकजण ही मुहूर्त साजरा करण्याची परंपरा, प्रथा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. दिवाळी सणाप्रमाणेच गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंग स्नानाचे विशेष असे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार संपूर्ण शरीराला सर्वप्रथम तेल आणि त्यानंतर उटणे लावून आंघोळ करणे यास अभ्यंग स्नान असं म्हटलं जातं. अभ्यंग स्नानामुळे आपल्याला कित्येक आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक लाभ देखील मिळत असतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करत असताना आपण थोडीशी 2-4 कडुलिंबाची पाने आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यासोबत चिमूटभर हळद देखील टाकायची आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचे आहे. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये घातल्याने किंवा ती वाटून अंगाला लावल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक समजले जातात. कारण की यामुळे जी पचनक्रिया आहे तर ती सुधारते, पित्तनाश होतो, त्वचा रोग बरे होतात आणि शरीरातील उष्णता देखील संतुलित ठेवते. कारण की सध्या आपल्याला उन्हाळा बाधू नये म्हणून गुढीपाडव्याच्या सणाच्या सुरुवातीलाच आपण कडुलिंबाची पाने जी आहे तर त्या या सणाला वापरत असतो. आपल्या पूर्वजांनी ही एक योग्य आणि व्यवस्थित रीत बनवलेली आहे, जेणेकरून सणाच्या निमित्ताने या ज्या वस्तू आहेत तर त्या वापरल्या जातात आणि तो सण जो आहे तर त्या ऋतूमध्ये येत असतो आणि ऋतूबदलामुळे आपल्या शरीराला होणारा त्रास जो आहे तर तो देखील दूर होत असतो. त्यासाठी प्रत्येक सणाला अशा काही आयुर्वेदिक वस्तूचं महत्त्व हे खूप सांगितलं जातं. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून त्यानंतर सांगितलेल्या मुहूर्तावरती आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. गुढी उभारत असताना शक्यतो सकाळी लवकरच गुढी उभारायची आहे. आपल्याला एक वेळूची काठी म्हणजेच बांबूची काठी आपल्याला घ्यायची आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही जुनी तुमची काठी असेल प्रत्येक वर्षीची तर तीच देखील तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता किंवा नवीन काठी जी आहे तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता. परंतु प्लॅस्टिकची पाईप किंवा लोखंडी पाईप अशा ज्या वस्तू आहेत तर ते आपल्याला गुढी उभारताना चुकून देखील वापरायच्या नाहीत. बांबूची काठीच आपल्याला वापरायची आहे. काठी वापरत असताना त्याचा जो जाड भाग आहे तर तो खाली ठेवायचा आहे आणि निमुळता भाग आहे तर तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे. अशा प्रकारेच आपल्याला काठी वापरायची आहे. काठी कधीही उलटी वापरू नका, जेणेकरून जाड भाग खाली होईल आणि निमुळता भाग वर होईल. त्यामुळे आपली प्रगती जी आहे तर ती खुंटत असते. त्यासाठी आपल्याला गुढीची काठी जी आहे तर ती अशा प्रकारे वापरायची आहे. गुढीला साडी नेसवत असताना आपण जी साडी बांधण्यासाठी सुतळीचा वगैरे वापर करू नये. तुम्ही अशा लाल पिवळा धागा ज्याला कलावा म्हणतात असा कलावाचा वापर वगैरे करू शकता. परंतु गुढीला साडी बांधत असताना सुतळीचा वापर चुकून देखील केला जात नाही. याचं स्पष्ट कारण सांगायचं झालं तर गुढी ही शुभ कार्याचं किंवा नवीन वर्षाचं प्रतीक म्हणून आपण गुढीची पूजा करत असतो आणि सुतळी जी आहे तर ती शोक कार्यामध्ये मृतदेह बांधण्यासाठी वापरली जाते. यासाठी अशा शुभ प्रसंगी आपण सुतळीचा वापर करू नये. असा कलावाचा वापर तुम्ही करायचा आहे. गुढी हे समृद्धीचे, मांगल्याचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते, ज्याला आपण ब्रह्मध्वज असं देखील म्हणत असतो. त्यामुळे गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी याबद्दल शास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. गुढीच्या साडीसाठी रंग निवडताना तो प्रसन्न असावा, रंग गडद असला तरी उठावदार असावा, तसेच त्या रंगाचे धार्मिक महत्त्व देखील असावे. त्यासाठी गुढीला तुम्ही केशरी रंगाची साडी ही प्रामुख्याने वापरू शकता. केशरी रंग हा मांगल्याचा, विजयाचा रंग म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात भगव्या रंगाला म्हणजेच केशरी रंगाला महत्त्वाचे स्थान आहे. गुढीपाडव्याचा सण हा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गुढीला केशरी रंगाची साडी नेसवणे शुभ मानलं जातं. यानंतरचा शुभ रंग येतो तर तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये लाल रंग वापरला जातो. नववधूसाठी देखील हा रंग शुभ मानतात. तसेच लाल रंग शौर्याचा रंग मानला जातो. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी नेसवणं शुभ मानलं जातं. यानंतरचा रंग येतो तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाला देखील मंगल कार्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा चुडा सुवासिनी सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान करत असतात. त्यामुळे गुढीला देखील या रंगाची साडी निश्चितच तुम्ही नेसून तिचे सौंदर्य तुम्ही खुलावू शकता. यानंतरचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंगाचे देखील एक वेगळे असे वैशिष्ट्य धार्मिक कार्यामध्ये आहे. होळीच्या सणाला गुलाल लावून या सण आनंदाने साजरा करतात. तसेच देवांना सुद्धा गुलाल लावून होळी खेळतात, म्हणून हा रंग शुभ मानला जातो. या रंगाची साडी सुद्धा उठावदार दिसते. त्यामुळे गुढीसाठी गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता. यानंतरचा रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाला तेजस्वी आणि शुभ मानलं गेलं आहे. हा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग हा सकारात्मकता, प्रसन्न
प्रसन्नता व ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. पिवळे पितांबर देवाला देखील नेसवले जातात. त्यासाठी तुम्ही गुढीसाठी पिवळा रंग जो आहे तर तो वापरू शकता. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवारी आल्याने गुरुग्रहाचा देखील प्रतिनिधित्व हे पिवळा रंग करत असतो. त्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बळकट होऊन आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडचण येत नाही. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळते. त्यासाठी पिवळा रंग जो आहे तर तो तुम्ही वापरू शकता. गुढीपाडव्याचा सण हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीला मांगल्याचे प्रतीक मानतात. त्यामुळे गुढीसाठी नेहमी उठावदार व शुभ रंग वापरणे लाभदायक सांगितलं जातं. गुढीसाठी साडी देखील पारंपरिक भरजरी निवडावी, ज्यामुळे गुढी अधिक प्रसन्न आणि खुलून दिसते. मात्र गुढीला साडी नेसवताना काळ्या रंगाचा वापर करू नये. काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो अशी मान्यता असल्याने शुभ कार्यामध्ये काळा रंग हा परिधान केला जात नाही. त्यामुळे हा रंग सोडता तुम्ही इतर शुभ रंग जे आहे तर ते वापरू शकता. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक असला तरी देखील पांढरा रंग हा शोकप्रसंगी वापरला जातो, दुःखासंभारामात वापरला जातो. त्यासाठी शुभ प्रसंगी तुम्ही पांढऱ्या रंगाचे, काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान देखील करू नये आणि गुढीला देखील यावेळेस तुम्ही परिधान करू नयेत. या व्यतिरिक्त इतर शुभ रंगाचे जे कपडे आहे, साडी जे आहे तर ते तुम्हाला गुढीला नेसवायची आहे. वेळूच्या काठीला आपल्याला शुभ रंगाची साडी नेसवून त्याला आंब्याचा डहाळा, कडुलिंबाचा डहाळा, साखरेच्या गाठी, त्यानंतर फुलांचा हार लावून गुढी आपल्याला सजवायची आहे. तांब्याचा कलश घेऊन त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून त्यानंतर तो तांब्याचा कलश उलटा करून आपल्याला गुढीला अडकवायचा आहे आणि त्यानंतर गुढी जी आहे तर ती पाटावरती दरवाजाच्या समोर आपल्याला दारामध्ये उभारायची आहे. गुढी उभारत असताना ती उंच उभारावी. गुढी उभारत असताना आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला तुम्ही गुढी उभारू शकता, परंतु दक्षिण दिशेला गुढी चुकून देखील उभारू नये. गुढीची पूजा करत असताना आपल्याला सर्वप्रथम गुढीच्या काठीवरती 5 ठिकाणी 3-3 आपल्याला रेषा किंवा 5-5 चंदनाने रेषा ओढून त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. अक्षदांच्या आसनावरती दिवा ठेवून दिव्याची पूजा करून घ्यायची. गुढीला देखील हळदी कुंकू काठीला लावून घ्यायचं आहे. तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना सुपारी घेऊन देखील करू शकता. गणपती बाप्पांची पूजा करून गुढीची पूजा करून घ्यायची. गुढीला आपण तुपाच्या निरांजनाने किंवा 2 निरांजनाने ओवाळायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि गुढीकडे हे नवीन वर्ष जे आहे तर ते सुख समृद्धीचे जावो यासाठी प्रार्थना करायची आहे. गुढीपाडव्याला नैवेद्य दाखवत असताना सकाळी गुढीपाडव्याला आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कडुलिंबाची पाने आणि गूळ मिसळून त्याचा नैवेद्य जो आहे तर तो गुढीला अर्पण करायचा आहे. हे जे आहे तर ते गुढीला व्हायचं आहे. त्यासोबतच गुढीला आपण गोड शेवयाचा भात देखील सकाळी दाखवायचा आहे आणि त्यानंतर दुपारी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे. त्यासोबत श्रीखंडपुरीचा देखील नैवेद्य बनवला जातो. तुमच्या परंपरेनुसार हा नैवेद्य बनवून गुढीला अर्पण करायचा आहे. सायंकाळी गुढी उतरवत असताना आपल्याला गुढीला दही भाताचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. गुढीपाडव्याला सकाळी आपण जेव्हा गुढीला कडुलिंबाची पाने, हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करतो, वाहतो, त्यावेळेस उपाशीपोटी घरातील सर्वांनी देखील गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ जो आहे तर तो खायचा आहे. तर केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर शरीरासाठी आरोग्यदायी फायदे देणारी ही परंपरा शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाची आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी शरीराला आवश्यक असलेली ही जी परंपरा आहे तर ती खूप लाभदायक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी कडुलिंब आणि गुळाचं सेवन हे लाभदायी मानलं जातं. कडुलिंबाची पाने हे नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाईंग असतात. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि व्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. गुळ हा नैसर्गिक स्वीटनर असल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके वाटते. गुढीपाडव्याला कडुलिंब गूळ खाण्यामागे
यामागे पारंपरिक कारणासोबत काही वैद्यकीय कारणे देखील आहे. हे कडू गोड मिश्रण शरीरातील विषारी घटकांसाठी मात्र जीवघेणे ठरते. शिवाय आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या काळात उष्माघात होणे किंवा खूप गरमीमुळे आजारपण येणे या गोष्टी होतात. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला जो आहे तर तो खाल्ला जातो. गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये येतो, जो उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतो. या काळात वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णता वाढते. विविध त्वचाविषयक समस्या देखील होऊ शकतात. कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीर थंड राहते. उन्हामुळे होणाऱ्या फोड, चकत्या, मुरुमांपासून बचाव होतो. गूळ देखील शरीराला थंडावा देण्याचं काम करतो आणि उष्णतेशी लढण्याची ताकद वाढवतो. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे एक उत्तम प्रतिजैविक आहे. त्यातील नैसर्गिक घटक संक्रमणापासून बचाव करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. गूळ हा लोह आणि अन्य खनिजांनी समृद्ध असल्यामुळे रक्तशुद्धता करता देखील हे उपयुक्त ठरते. हे दोन्ही घटक एकत्रित घेतल्याने शरीराला होणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ आणि कडुलिंब एकत्रित खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. गूळ पचनास सोपा असतो आणि गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या टाळण्यास मदत करतो. कडुलिंबातील तंतुमय घटक आतड्यांची स्वच्छता करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात. कडुलिंबात असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. उन्हामुळे होणारे पुरळ, खाज, तेलकटपणा यावर एक नैसर्गिक औषध आहे. तसेच गूळ हा त्वचेसाठी आवश्यक असलेले मिनरल्स पुरवतो, त्यामुळे त्वचा उजळ आणि तेजस्वी दिसते. कडुलिंबाच्या नियमित सेवनाने केसाची मजबूती मिळते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते. यासाठी आपण गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी कडुलिंबाचा पाला आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. गुढी उभारत असताना गुढीवरती आपण जो तांब्या घेतो तर तो तांब्या ठेवत असताना तुम्ही पितळ, तांब्याचा तांब्या, पितळेचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या ठेवू शकता. स्टीलचा किंवा काचेचा ग्लास किंवा तांब्या उलटा करून चुकून देखील ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे. गुढीवरील कलश हा मंदिरावरील कलशाचं प्रतीक मानला जातो. गुढीवर उलटा कलश जो ठेवतो तर तो जमिनीच्या दिशेने तोंड करून ठेवला जातो. जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी हा यामागील उद्देश असतो. तांबावर काढलेले जाणारे स्वस्तिक जे आहे तर ते शुभतेचे आणि चौफर प्रगतीचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढी पुढे ठेवणारा जाणारा कलश हा शुभतेचे, मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कलशाचं तोंड जमिनीकडे असल्याने कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे तांब्यात असणारी कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींना भरीत पडते. भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म आच्छादन बांधण्यास सहाय्य होते. तसेच गुढीवरील घटकांना दैवत्व प्राप्त झाल्यामुळे कलशातील पोकळी नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरीमध्ये वायू आणि आकाश हे उच्च तत्वे सामावली जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. स्वस्तिक हे शुभचिन्ह. स्वस्तिक जे आहे तर ते स्पंदने त्यामधून बाहेर पडतात आणि त्यातील चेतनामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास सहाय्य होते. त्यामुळे कलशावरती कुंकवाने स्वस्तिक हे काढले जातात. जेव्हा आपण संध्याकाळी गुढी उतरवून ही गुढी जी आहे तर ती घरामध्ये आणतो, त्यामुळे घरामध्ये त्याच्या शुभ लहरी ज्या आहे तर त्या तांब्यासोबत आपल्या घरामध्ये येतात. यासाठी गुढीला तांब्याचाच तांब्या आपल्याला उलटा करून ठेवायचा आहे. तुम्ही यावरती काचेचा किंवा स्टीलचा ग्लास किंवा तांब्या जो आहे तर तो वापरायचा नाही. त्यामुळे नकारात्मकता या धातूमध्ये सामावली जाते आणि ती आपल्या घरामध्ये येते. त्यासाठी आपल्याला तांब्याचा किंवा पितळेचा किंवा चांदीचा कलश जो आहे तर तो उलटा करून ठेवायचा आहे. ही झाली गुढीबद्दलची माहिती. आता गुढी कधी उतरवायची याबद्दलची तुम्हाला मी माहिती देते. या अगोदर मी शुभ मुहूर्त सांगितला त्यावेळेमध्ये तुम्हाला गुढी उतरवायची आहे. गुढी सूर्यास्ताच्या अगोदर उतरवली जाते. सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती गुढी उतरावी. त्यासाठी तयारी करून घ्यायची. गुढी उतरवत असताना गुढीला पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. धूप दीप आरतीने ओवाळून घ्यायचं आहे. गुढीसमोर एक नारळ आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यानंतर गुढीला दही भाताचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी जी आहे तर ती सायंकाळी उतरवायची आहे. गुढी घरात घेऊन यायची आहे. सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवून अगदी तुम्ही घरात घेऊन या. त्यानंतर त्याला नेसवलेली साडी जी आहे तर त्यामध्ये दैवी तत्व प्राप्त झालेलं असतं. तो ते साडी जी आहे तर ती तुम्ही वर्षभर तुमच्यासाठी वापरू शकता. जो कडुलिंबाचा पाला आपण लावलेला आहे त्यातली 2-4 पानं आपण आपल्या धान्यामध्ये, आपलं तुम्ही जे काही धान्य तुमच्या घरामध्ये ठेवलेलं असेल, तांदूळ असेल, गहू असेल किंवा ज्वारी असेल, कोणतंही धान्य असेल त्यामध्ये थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे. त्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासत नाही आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. यासोबतच कडुलिंबाची पाने धान्यामध्ये
फ्रीजरमध्ये टाकल्याने वर्षभर धान्याला कीड देखील लागत नाही। त्यानंतर त्यातली 1-2 पाने तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवायची आहेत आणि त्यातली थोडीशी पाने तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची त्यानंतर पैशाची कमतरता भासत नाही। त्यासाठी तिजोरीमध्ये हे जे काही कडुलिंबाची पानं आहेत तर ती थोडीशी तुम्हाला ठेवायची आहे। जो तांब्या तुम्ही ठेवलेला होता तांब्याचा तांब्या तर तो घरामध्ये घेऊन यायचा, त्यामध्ये तांदूळ भरायचं, त्यामध्ये कडुलिंबाची पाने, काही पैसे किंवा 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये ठेवायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर हे जे धान्य आहे तर ते देवघरासमोर सायंकाळी तुम्हाला ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे, त्यामधलं जे धान्य आहे तर ते नेहमीच्या तांदळामध्ये किंवा नेहमी तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि पैसे थोडेसे तांदूळ तुम्हाला घेऊन जे आहे तर ते पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। यामुळे आपल्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची किंवा पैशाची कमतरता भासत नाही। साखरेच्या गाठी ज्या लावलेल्या होत्या तर साखरेच्या गाठी घरातील सर्वांनी खायच्या आहेत, कारण की बत्त्याशी जे आहे तर ते घरामध्ये आपण सर्वांनी खाल्ल्या उन्हाळा जो आहे तर तो बाधत नाही। त्यानंतर जे तुम्ही लिंबाचा ढाळा किंवा उरलेला आंब्याचा ढाळा असेल तर ते तुम्ही सायंकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अडकवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा निर्माल्यामध्ये टाकू शकता। जो तुम्ही गुढीला हार घातला तो देखील मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही गुढीला हार जो आहे तर तो लावू शकता। अशा प्रकारे गुढी आपल्याला उतरवायची आहे। गुढीपाडव्याचा दिवस हा खूप पवित्र मानला जातो। यासाठी या दिवशी कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, मांसाहारी पदार्थ या दिवशी खायचे नाही, कांदा लसूण मांसाहारी पदार्थ किंवा तामसिक पदार्थ या दिवशी खाऊ नये। या दिवशी नखे कापू नये, दाढी करू नये, मिशा कापू नये, असे कोणतीही दाढी मिशा किंवा नख कापणे केस कापणे आहेत तर या गोष्टी देखील या दिवशी आपण करायच्या नाहीत। या दिवशी घाणेरडे कपडे घालायचे नाहीत, फाटके तुटके कपडे घालू नये, स्वच्छ धुतलेले किंवा नवीन कपडे या दिवशी घालण्याचा प्रयत्न करावा। या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे। या दिवशी वर्षातील पहिला दिवस आहे, कोणाबद्दलही अपशब्द वापरू नका, कोणाला शिवागाळ करू नका, कोणाचा अपमान होईल असा तुम्ही वाक्य किंवा आपल्या तोंडून एखादं वाक्य काढू नका, कठोर बोलू नका। घरामध्ये भांडण तंटे वादविवाद करणे जे आहे तर ते तुम्ही टाळायचं आहे। या दिवशी दिवसात झोपू नये, गरज नसल्यास प्रवास देखील टाळावा। काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये। या जे काही नियमांचं पालन गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करावं। गुढीपाडव्याचा दिवस हा आनंदाने उत्साहाने आपण घालवायचा आहे, जेणेकरून आपलं नवीन वर्ष जे आहे तर ते देखील ऐश्वर्याचं भरभराटीचं जाईल। गुढीपाडव्याच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।